नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉगमध्ये. तर सगळे नुसते मराठी मराठी करतात, पण मराठी माणसाकडनं सामान किती जण घेतात, मराठी माणसांच्या दुकानाला व्हिजिट किती जण करतात. तर यंदाच्या गणपतीची खरेदी आपण पूर्णपणे करणार आहोत मराठी माणसाकडून. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे प्रॉफिट मार्केटमधल्या मराठी माणसांची दुकानं. चला तर मग. सो गाईज, आता वाजले 6. आम्ही थोडंसं लेटच निघालो कारण की गरमी खूप होते. लास्ट टाईम पण आलो होतो, दुपारी आलेलो. या टायमाला थोडं म्हटलं 6 वाजता लेट निघूयात थोडंसं. आणि बाकी पब्लिकला प्रॉफिट मार्केट तर माहितीच असेल. तर आम्ही आता मरीन लाईन्सला उतरलो. पब्लिक चर्चगेटला पण उतरा असेल, पण मरीन लाईन्सवर जरा जवळ पडेल. मरीन लाईन्सला उतरलात की ईस्टला या, थोडंसं पुढे चालत आलात की जो पहिलाच लेफ्ट लागेल तो लेफ्ट मारलात की स्ट्रेट चालत गेलात की तुम्हाला प्रॉफिट मार्केट लागेल. त्याच्यासाठी इथून बस देखील आहेत, रिक्षा पण आहेत आणि चालत पण जाऊ शकता इथून. हो सॉरी, टॅक्सी चालत नाही, मुंबई आहे ना. आता मुंबईमध्ये आहोत ना आम्ही, उपनगरमध्ये नाही. सो हा जो लेफ्ट मारला ना, हा जो ब्रिज दिसेल आता वरती, तो जो लेफ्ट मारला की स्ट्रेट चालत गेला की स्ट्रेट जायचं एकदम का प्रॉफिट मार्केट भेटेल. हा जो रोड आपण स्ट्रेट आलेलो आहोत, हा पूर्ण स्ट्रेट आल्यानंतर इथे 2 रोड लागतील. हे बघा, इकडे हे 2 रोड लागल्यानंतर हा जो इकडे राईट साईडला जो रोड गेला आहे त्या रोडला तुम्हाला जायचा. आणि हा रोडला तुम्ही चालू गेलात जाणं म्हणजे हा जो रोड आहे तोच प्रॉफिट मार्केट चालू होतं. पुढे एकदम स्ट्रेट गेल्यावर, इथे स्टार्टिंगला नाही आहे, आता दुकानं बंद आहेत. पुढे स्ट्रेट गेल्यावर हा जो रोड आहे तोच प्रॉफिट मार्केट आहे. राहिलात आता गणपतीला 1 महिना राहिला तर तुम्हाला खूप साऱ्या रील्स येतील. इकडे सामान आहे, तिकडे डेकोरेशन, तिकडे खूप काय. पण ते एक छोटे छोटे दुकानं आहेत. तुम्हाला जर खरोखर गणपतीची शॉपिंग करायची आणि सगळे एकाच ठिकाणी भेटायचं असेल, म्हणजे पाहिजे असेल, तर प्रॉफिट मार्केटला या. लाईटिंगपासून पूर्ण डेकोरेशनचं सगळं सामान इथे भेटेल आणि प्राईजमध्ये भेटेल, कारण हे होलसेल मार्केट आहे. सो एकदा आपण मार्केट चेक करूयात. आज तुम्हाला काहीच सांगतो, प्रॉपर मार्केटमध्ये जे मराठी माणसाची दुकानं आहेत ना इकडे, जी लास्ट इयर आम्ही लाईटिंग घेतलेली त्यांच्याकडनं. सो हा मार्केट आहे. इथून जो पहिला राईट माराल, म्हणजे मार्केटमधून येताना तिकडनं लेफ्ट माराल. आम्ही इकडनं चर्चगेटवर मरीन लाईन्सवरून आलो, तर पहिला राईट माराल ना, पहिला राईट मारल्यावर परत एक राईट मारायचं. आतमध्ये गल्ली आहे एक, आणि ह्या गल्लीत आलात ना इथे 2-3 शॉप हे मराठी माणसांचे आहेत तिकडे. ह्यांच्या हे देऊ शकते. नाही, त्या फक्त पडद्यावर मारायचे. 2 लाईटी 2 साईडला. आणि गणपतीच्या इथे 2 पाहिजे छोट्या. ही वाली लाईट आहे ती डायरेक्ट गणपतीवर पडणार असं आहे. चालेल. हे जे आजूबाजू सगळे फ्लावरचे हे दिसत आहेत, म्हणजे पूर्ण 6 फीटचे हे दिसत आहेत. त्याचं सगळ्यात मोठं मार्केट म्हणजे पूर्ण बिल्डिंग आहे भाई. ह्या गल्लीतून आतमध्ये गेलात ना, ही नाही सॉरी हां हीच आहे, पण याच्यात पुढची गल्ली हीच आहे भावा, हीच आहे. अरे लाईटिंगच्या बाजूची गल्ली होती. ओके, काय प्रॉब्लेम नाही. साहिल म्हणतो ती आहे तर ती चेक करूयात. बट नाही आहे, इकडे गल्लीच नाही. ती जी गल्ली आहे त्या गल्लीतून आतमध्ये गेल्यात ना, ही जी बिल्डिंगवरती दिसते ना, त्यात पूर्ण बिल्डिंगमध्ये ना फ्लावर्सचं डेकोरेशन आहे. जे पाहिजे ते भेटेल, पूर्ण फ्लावरचं डेकोरेशन आहे. नाही समजा असेल तर माझी रील बघा गेली लास्ट इयरची, त्याच्यात पण मी दाखवलेलं पूर्ण फ्लावरचं डेकोरेशन. इथे जेवढे पण फ्लावरचे डेकोरेशन दिसतात ना, त्याचं सगळं मार्केट तिथेच आहे. भाई साहब, ते फ्लावर्स एवढे खतरनाक दिसतात ना समोरचे, एकदम भारी. मला पर्सनली खूप आवडले ते. घेऊन टाक. व्हाईटमध्ये एक पिंक छोटासा फ्लावर काय, मग घेऊन टाक. चल नको. आता आपलं डेकोरेशन त्या टाईपमध्ये नाही तर मी घेतला असतं 100%. हां, आता हे जे समोर दिसतं ना, हा मेन प्रॉफिट मार्केट आहे. होतं वेलवेटमध्ये आहे का असा? कसा मीटर आहे? 200 रुपये. वेलवेटमध्ये असं आहे का? 200 रुपये मीटर. आपल्याला 1 ते 1.5 मीटर लागणार आहे. येलोमध्ये आहे, छोटाच आहे, एवढा पण नाही. हा जरा मला मीटर दाखवा ना किती आहे, म्हणजे कसा होईल. म्हणजे ते चौकोनी असा मीटर पूर्ण मीटर. एवढा मीटर येतो पूर्ण 4 साईडने ना. जी रुंदी लांबी सेम. ह्या रुंदीला जास्त आहे, 5 फुटाची रुंदी आहे.
दीड मीटर लागेल. हा रुंदीला जास्त आहे. ठीक आहे 1.5 मीटर लागेल. कमी नाही का दादा? हा एकदम रिजनेबल रेट आहे. तुम्ही इथेच लावता स्टॉल की बाहेरून आला? इथं आतमध्ये आपलं पॅन्टचं दुकान आहे, पडद्याचं पण दुकान आहे आपलं. ओके. कसं आहे का? तुमचं नाव काय? माझं नाव धनंजय बोडेकर. म्हणजे कोणते तुम्ही कोणत्या गावचे? मी सातारा. ते तर वाटतंच आहे. तुझं गाव कोणतं? आम्ही रायगडवाले. गणपतीत जायचं आता. हां तिकीट झाले काढून? गाडी आहे आमची. गाड्या घेऊन जाणार डायरेक्ट. 2 दिवस होते आपण शनिवार त्यावेळेस. शनिवार सुट्टी आहे ना, ते आधीच जाऊ. गाईज इथे लाइटिंग चेक करा. लाइटिंग एवढं लाइटिंग आहे ना इथे. जे पाहिजे ते भेटेल, जसं पाहिजे ते भेटेल. आणि होलसेलर आहेत सगळे, त्याच्यामुळे प्राईस पण कमीच भेटेल. सो गाईज लेट आल्यामुळे आम्हाला जे पाहिजे होतं ते तर नाही भेटलं आहे. आणि गोष्टी नाही भेटल्या. आणि हां सेकंड पार्ट संडेचं मार्केट पण बंद असतं नॉर्मल टाईम. पण आता जे पुढचे 4 संडे आहेत तेव्हाच मार्केट चालू असणार आहे. 4 तारखेच्या संडेला चालू असणार. 4 संडे नाही, पुढचे 4ही संडे चालू असणार आहे. 4 तारखेच्या संडेला नाही. आणि मेन म्हणजे नॉर्मल मार्केट तर चालू असतं, पण मेन मार्केट चालू नसतं संडेला. संडेला बंद असतं. मेन जे मार्केट असतं ते संडेला बंद असतं. पण आता जे गणपतीचा टाईम आहे त्याच्यामुळे संडेला पण ते लोक चालू ठेवणार आहे. नेक्स्ट मंथपासून. हो. पण आता जे आम्हाला जे मेन आहे ते मला फ्रायडे किंवा सॅटर्डेमध्ये येऊन एकदा घ्यावं लागेल. आणि आमचं डेकोरेशन तुम्हाला आम्ही डायरेक्ट झाल्यावरच दाखवू. आता थोडंसं ते आता तुम्हाला दाखवलं, तुम्ही लोक पागल व्हाल म्हणून. बघायला ना. पण खरोखर एकदा व्हिजिट करा गणपती डेकोरेशन घ्यायचं असेल तर इथे. आणि तुम्ही आमच्या डेकोरेशनला पण व्हिजिट करा. आमच्या डेकोरेशनला तुम्ही व्हिजिट नाही करू शकत. नाही करू शकता तुम्ही. ठीक आहे चलो बाय. आता इथे आपण ब्लॉग आपण बंद करूयात, कारण पुढचं तर ते ट्रेनचा आमचा ट्रॅव्हल आहे. राधे राधे. जय सिया राम.